नमस्कार मंडळी. मी मिलिंद श्रीकांत देवगावकर निश्चिंतच्या या यूट्यूब चॅनलमधील चौथ्या भागात आपल्या सर्वांचे स्वागत करतो. मंडळी, मागील भागांपासून आपण आयुर्विमा हे गुंतवणुकीचं माध्यम इतर गुंतवणुकींपेक्षा कसं वेगळं आहे हे आपण समजून घेत आहोत. हां, तर मंडळी आजही आपण एक वेगळी अनोखी बाब जाणून घेणार आहोत. मंडळी, आपण प्रीमियम वेव्हेअर बेनिफिट विषयी काही ऐकलंय का हो? हां, मंडळी, ज्यावेळेला तुम्ही आम्ही गुंतवणूक करत असतो त्यावेळेस त्याच्यामध्ये किती कालावधी करता आपण करणार आहोत? 5 वर्ष म्हणा किंवा 10 वर्ष म्हणा, आणि त्यातून किती परतावा मिळणार आहे, ह्या दोन गोष्टींना आपण महत्त्व देत असतो. हां, तर मंडळी असं विचार करूया की बाबा एखाद्या ठराविक कालावधी करता, से 10 वर्षाकरता एक ठराविक रक्कम गुंतवणुकीला आपण सुरुवात केली आहे. हां, आणि ह्या मधल्या कालावधीमध्ये हां, 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 तुमच्या मनातली गोष्ट मी ओळखली. या मधल्या कालावधीमध्ये जर का मी गेलो तर हां, म्हणजे तुमचं म्हणणं मला कळलं की येस, की देवगावकर आमचा इन्शुरन्स आहेच. बरोबर, तुमचा आयुर्विमा आहे, त्यात काही वादच नाही, तो असायलाच पाहिजे. पण मंडळी, मला तुम्हाला विचारायचं आहे एक, की हा जो आपला आयुर्विमा जो आहे ना, या आयुर्विमामध्ये असं काही आहे का हो, की म्हणजे हे जे उदाहरण आपण घेतलं की बाबा एक 10 वर्षाकरता एक ठराविक रक्कम मी भरत चाललो आहे आणि अचानक मध्ये मी एक्झिट घेतली, तर हे जे पुढचे जे हप्ते म्हणा किंवा प्रीमियम जे आहेत ना, हे थांबतात का हो? म्हणजे ते माफ होतात का हो? हं? आणि हे माफ होऊ नये राव, ऐका अजूनही पुढची बाब, की हे माफ तर होणं ही एक पहिली बाब, आणि दुसरी बाब म्हणजे मुदतीनंतर जो काही परतावा मिळणार आहे पूर्णपणे, म्हणजे बोनस सहित पूर्ण कालावधीचा, तो मिळतो का हो? हां, हां, तर ही जी आहे ना बाब, ह्यालाच म्हणतात मंडळी प्रीमियम वेव्हेअर बेनिफिट. ह्या बेनिफिटमुळे राव होतं असं, की आज माझ्या पश्चातही माझ्या वारसाला, माझ्या कुटुंबियांना त्या ठराविक कालावधीनंतर जो काही परतावा मिळणार आहे, तो मधले बाकी असलेले प्रीमियम म्हणा किंवा हप्ते म्हणा वजा न करूनही पूर्ण बोनस सहित रक्कम दिली जाते. आणि राव, हा जो बेनिफिट जो आहे ना, हा फक्त आणि फक्त आम्हाला आयुर्विमा ह्या क्षेत्रामध्येच उपलब्ध आहे. हां, तर असं आहे हे आगळं वेगळं आयुर्विमामधील गुंतवणुकीचं क्षेत्र. तर मंडळी, तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला जरूर तुम्ही मला कळवा. सोशल मीडियावरती माझं हँडल आहे मिलिंद निश्चिंत. धन्यवाद.